नमस्कार, मी सुषमा तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एकदम हेल्दी अशी रेसिपी घेऊन आली आहे. बनवायला एकदम इझी आहे, कमी साहित्यात एकदम मस्त अशी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला मिळणार आहे. तर आज आपण बनवायचे शेंगदाण्याचे लाडू. फक्त 2 साहित्यात आपण असे हे भरपूर लाडू बनवू शकतो आणि काही काळ टिकवून आपण हे लाडू खाऊ सुद्धा शकतो. इतके मस्त याची टेस्ट असते आणि हे टिकतात सुद्धा. तर इथं आपण शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवणार आहोत. तर चला मग, तर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 किलोपेक्षा थोडेसे जास्त शेंगदाणे आहे ते. तर हे शेंगदाणे स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर आपण मस्त एका कढईत बारीक गॅसवरती हे शेंगदाणे एकदम छान असे भाजून घ्यायचे. कारण तुम्ही शेंगदाणे जितके छान भाजाल तितकीच टेस्ट ती आपल्या लाडूला येणार आहे. त्यामुळे शेंगदाणे भाजताना खूप जास्त न भाजता किंवा एकदम कमी किंवा असे कच्चे न ठेवता एकदम मीडियम साईजमध्ये मीडियम गॅसवरती आपल्याला मस्त असे शेंगदाणे परतायचे. तर तुम्ही थोडे थोडे करत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. एक मोठी कढई असली तरी तुम्ही एकदम भाजू शकता. तर आपल्याला कंटिन्यू असं हलवत हलवत मस्त असे हे शेंगदाणे आता भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे तुम्ही कोणतेही वापरले तरी सुद्धा चालतील. तर या पद्धतीने आपण आता हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. साधारण आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं लागतील हे सगळे शेंगदाणे. तर आता शेंगदाणे तर आपले हे छान भाजलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर हे शेंगदाणे मी आता परातीत काढून घेणार आहे आणि त्यानंतर थोडेसे थंड होऊ द्यायचे. तर आपण शेंगदाण्याचे लाडू बनवताना हे शेंगदाण्याचे जे वरचे साल आहे ते अजिबात काढायचं नाहीये. काही जण काढतात, तर आपण ह्याच्यात काढायचं नाहीये. तर आता थोडेसे थंड होऊ देऊया आता हे शेंगदाणे. तुम्हाला जर वरचे साल त्याचे काढायचे असतील तर तुम्ही ते काढू शकता. तर या पद्धतीने आपले शेंगदाणे आता आपण शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेणार आहोत. तर तुम्हाला गोडीच्या प्रमाणानुसार तुम्ही तो गुळाचा वापर करू शकता. जितके शेंगदाणे आहेत तर त्याच्यापेक्षा एक पावशेर थोडेसे आपल्याला कमी शेंगदाणे याच्यामध्ये वापरायचे आहेत. तुम्ही जितकी शेंगदाण्याची क्वांटिटी घ्याल तर त्याच्यामध्ये आपण वाटीने जरी घेतला असाल तर 1-2 वाटी कमी केला तरी सुद्धा चालेल, किंवा आपण सम प्रमाणात घेतलं तरी सुद्धा चालेल. तर या पद्धतीने मी गूळ आणि शेंगदाणे हे दोन्ही आता बारीक करून घेतले आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पावडर बनवून घेतलेली आहे. तर या पद्धतीनं तुम्ही जास्त जर भरडसारखं ठेवला तरी सुद्धा चालेल, पण मी ते थोडंसं जास्त बारीक केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने मी ते बारीक करून घेत आहे. तर सगळं शेंगदाणे बारीक करताना त्याच्यामध्ये आपण गुळाचा सुद्धा वापर करत करत मस्त असे हे आता हे आपल्याला बारीक करून झालेलं आहे. आता हे छान बारीक झाले. तर त्यानंतर आपण काय करायचं, जर लाडू वळत नसतील तर आपल्याला तुपाचा वापर हा करायचा आहे तिथं. तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपले लाडू इझिली बांधले जातात. तर मी इथं थोडंसं तूप वापरणार आहे आणि त्यानंतर हे मस्त असे लाडू आता मी हे बनवून घेणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीने आपण मस्त असे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता. एकदम लहान किंवा एकदम तुम्ही थोडासा मोठा सुद्धा लाडू बनवू शकता. आणि ही एकदम हेल्दी रेसिपी असल्यामुळे तर तुम्ही बघू शकताय मस्त असे हे लाडू आता बांधलेले आहेत. तर मी ह्या आकाराचे लाडू बांधणार आहे. तुम्ही याच्यापेक्षा थोडेसे मोठे किंवा आणखीन थोडेसे छोटे बनवले तरी सुद्धा चालेल. एक 1 बाईटसाठी आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत, जेणेकरून आपण टिकवून ठेवून रोज खाऊ शकेल. तर या पद्धतीने आपण मस्त असे हे लाडू आता बनवून घेत आहोत. तर लाडू सुद्धा इझिली बांधले जात आहेत. तर याच पद्धतीने मी या सर्व पिठाचे ह्या मिश्रणाचे लाडू बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असे हे लाडू आता बांधून तयार झालेले आहेत खाण्यासाठी. एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि एकदम इझी रेसिपी आहे. खूप जास्त साहित्य सुद्धा याच्यामध्ये आपल्याला वापरायला लागत नाही.
पण कमी साहित्यामध्ये मग तुम्ही पण नक्की ट्राय करा आपल्याला ही रेसिपी एकदम कमी साहित्यात भरपूर आपल्याला हेल्दीपणा देण्यासाठी जी आवश्यकता आहे ते सर्व गुण याच्यामध्ये आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती दाखवत असतो. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.